डोंबिवलीत नियमबाह्य फी वाढ रद्द करण्यासाठी पालकवर्ग आक्रमक. मनसेकडे पालकांची धाव. मनसेने विचारला युरो हायस्कूल व्यवस्थापनाला जाब. लवकरच यावर निर्णय न घेतल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा मनसेने दिला इशारा. नियमबाह्य केलेली फी वाढीसंदर्भात डोंबिवली पूर्वेकडील रुनवाल गार्डनमधील युरो स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली. यावर लक्ष देत मनसेने पदाधिकारी व पालकांसह शुक्रवार 13 तारखेला शाळेत जाऊन जाब विचारला. शाळा व्यवस्थापनाने मनसैनिकांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन घेतले. फी वाढीबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी फी का आकारली जाते असा प्रश्न यावेळी पालकांनी उपस्थित केला होता. वाढीव फीबाबत शाळा व्यवस्थापनाचा याबाबत विचारले असता त्यांनी परवडत नसेल तर आपल्या पाल्याला शाळेतून काढून टाका असे सांगितले होते. काही पालकांनी या संदर्भातच पक्षाला संपर्क केला होता, मात्र काही पक्षांकडून त्यांना सहकार्य मिळाले नाही. म्हणून आम्ही मनसेकडे धाव घेतली. असं काही प्रिन्सिपलची बदली व्हावी अशी आमची मागणी आहे असंही पालक म्हणाले. मनसे कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत म्हणाले, आम्ही शाळा व्यवस्थापनाची चर्चा केली, त्यांना मनसेचे निवेदनही दिले. मनसेने आज फक्त जाब विचारला आहे. जर शाळा व्यवस्थापनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल. मनसे उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील म्हणाले, या शाळेत 30 ते 40% फी वाढ केली असून मनसेचा याला विरोध आहे. ही शाळा नियमबाह्य पद्धतीने फी वाढ करत आहे असा आमचा आरोप आहे. मनसे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे म्हणाले, या शाळा व्यवस्थापनाला सांगू इच्छितो की महागाई वाढली आहे, काचा स्वस्त नाहीत, त्यामुळे शाळेने योग्य नियमानुसार काम करावे. मनसे विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्ष प्रतीक देशपांडे म्हणाले, लवकरच मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद राजू पाटील कार्यालयात सदर शाळा व्यवस्थापन पालकवर्ग आणि मनसे यांची बैठक होईल. या बैठकीत निर्णय होईल. तसेच डोंबिवलीतील ज्या ज्या शाळांनी नियमबाह्य फी वाढ करत असेल तर मनसे याचा जाब विचारेल. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. स्कूलने 30 ते 40% एकाच वेळी फी वाढवलेली आहे. आमचा त्याला विरोध आहे. नियमाच्या बाहेर जाऊन ही शाळा इथे काम करत आहोत. इथे सर्व राहणारे मध्यमवर्गीय सर्व फॅमिलीज आहेत. त्यांना त्यानुसारच त्यांनी फी वाढवली पाहिजे. 30% 40% जी फी वाढवणं हे नियमाच्या बाहेर आहे. वर्गामध्ये 30 ते 35 मुलं बसवणं हे नियमामध्ये आहे. तेव्हा 50 आणि 60 मुलं बसवता. हे 50 आणि 60 मुलं बसवता त्याला आमचा विरोध नाही. शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. वाढती लोकसंख्या आहे. मग तुम्ही तेवढी मुलं वाढवता तर मग तुम्ही फी मध्ये तुम्हाला त्यांना मुभा देता का? या सगळ्या मुद्द्यांवर आमचा विषय आहे. आम्ही वारंवार त्यांना पत्र देतोय, वारंवार माहिती देतोय. सर्व इथे पालकही उपस्थित आहेत. पण यांची इथे जे यांच्याकडनं जे स्टाफ आहे त्यांचा जो रिप्लाय येतो हा अपमानकारक रिप्लाय येतो. वारंवार सगळ्या पालकांचा अपमान केला जातो की तुम्हाला जर फी भरायची असेल तर फी भरा, तुमची ऐपत नसेल तर तुम्ही मुलांना बाहेर काढा. हे यांची मुजुरी आम्ही इथे चालून देणार नाही. नियमामध्ये राहून यांनी करावं. तर शाळेला इथे शिक्षण देता, तुम्ही चांगली गोष्ट करता, पण नियमामध्ये राहून करा. आम्ही त्याचं स्वागत करू. त्याच्या डेटला आम्ही जवळजवळ गेले 15-20 दिवस झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना या 300 पॅरेंट्स बरोबर आहे. आता आम्ही आज ठिय्या आंदोलनच घेतलेलं आहे इकडे, परंतु मॅनेजमेंटने आमचे सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांची वेळ मागितली आहे. येणाऱ्या सोमवार किंवा मंगळवारी पॅरेंट्स महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजूदादा आणि त्यांचे ट्रस्टी जे कोणी ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी येणार आहेत आणि या सगळे संगनमताने जे काही प्रॉब्लेम्स आहेत, एक 10-20 प्रॉब्लेम्स आम्ही आज नोट डाऊन केलेले आहेत, ते सगळे प्रॉब्लेम्स घेऊन राजूदादांच्या ऑफिसमध्ये योगराज कार्यालयात या सगळ्याचा निर्णय लागणार आहे. इथून पुढे डोंबिवलीतल्या ज्या ज्या शाळा आहेत, ज्या काही यांच्या मनमानी कारभाराने चालतात, त्यांच्या सगळ्या PTA जी काही कमिटी आहे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये असे काही प्रकार घडत असतील तर त्याच्यावर योग्य ती पावलं उचलली जातील. रुजुता सावंत आहे. माझा मुलगा इथे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे आणि मी खूप मोठ्या अपेक्षा ठेवून या शाळेमध्ये घातलं होतं त्याला, की एक क्वालिटी एज्युकेशन मिळेल त्याला किंवा काही. पण माझं सगळं वर्षभरामध्ये हे सगळं फोल झालेलं आहे. मी मल्टिपल ईमेल्स लिहिले होते शाळेला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये. हे लोक मुलांनाच फक्त डिस्क्रिमिनेट नाही करत, एकच फर्स्ट स्टँडर्ड मधल्या मुलांना प्रत्येक वेळेला म्हणजे वेगवेगळी फी आहे. ह्यांचा मुलगा वेगळा फी भरतो, माझा मुलगा. हे तुम्ही ॲज अ चाइल्ड तुम्ही प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ट्रीट करतात आणि हे अतिशय चुकीचं आहे. आणि ह्याच्यासाठी इनफॅक्ट आणि मी खूप थँकफुल आहे मनसेची की त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला, पालकांना आम्हाला सपोर्ट केला. आम्ही जेव्हा राजूदादांना ईमेल लिहिला म्हणजे आमच्या सगळ्या पालकांनी, त्यांनी आम्हाला प्रॉम्प्ट रिस्पॉन्स दिला आणि म्हणून आम्ही ही लढाई आतापर्यंत लढू शकलो. आणि
आम्हाला पूर्णपणे इनफॅक्ट आम्हाला हेही पाहिजे की इथला प्रिन्सिपल पण चेंज व्हावा, कारण का प्रिन्सिपलला बिलकुल बॉदर्ड नाहीये. साधं जे एक वर्षभराचा एक प्रोग्राम असतो त्याच्यामध्येही प्रिन्सिपल येत नाही. ह्यांचे जे मान्यवर येतात ते म्हणजे डायटिशियनला ऍज अ मेन पॉइंट म्हणून बोलायला, चीफ गेस्ट म्हणून हे लोक बोलवतात. त्याच्यावरनच त्यांचा माइंडसेट कळतो की काय क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे देत आहे. जस्ट ब्रँड नेम आहे युरो स्कूल करून, पण ऍक्च्युअली क्वालिटी एज्युकेशन इज झिरो. आय मस्ट से दॅट. टीचर्स येस, इट इज नॉट अप टू द मार्क. इथे जे टीचर्स जे आहेत त्यांना बिलकुल एक्सपिरियन्स नाहीयेत. ऍक्च्युली मला सुद्धा त्या लोकांनी अप्रोच केलं होतं की तुम्ही आमचा कोर्स घ्या, तुम्ही इथे आम्ही तुम्हाला शिकू आणि मग तुम्ही टीचरसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. जेव्हा मला ऍक्च्युली टीचरचं काहीही नॉलेज नाही, बट तरी ते लोक मला अप्रोच करतात का तर त्यांना कमी सॅलरीमध्ये त्या लोकांना टीचर्स मिळतात. आणि इथे टीचर्स कोणीही परमनंट नाहीये. 6-6 महिन्याला टीचर्स चेंज होतात. चेंज होते. आणि टीचर्स लोक आता पूर्णही पुढे केलं येणार नाही कोणी बोलायला, बट त्यांच्यामध्ये खूप पॉलिटिक्स आहेत आतमध्ये आणि त्या लोकांना खूप हॅरेस करतात. Yes. म्हणजे हे टीचर्स लोकांचे म्हणजे जे पर्सनल टीचर्स लोकांना ओळखतात ते लोक आम्हाला येऊन सांगतात. Yes, yes. म्हणजे हा अप्रोच आहे स्कूलचा. त्याच्यामुळे टीचर्स लोक असे म्हणतात की जी प्रिन्सिपल आहे तिच्यामुळे हे सगळं चालतंय. ती भलेही काही बोलत Yes, नाही, yes. पण ती बॅकग्राऊंडला भरपूर हे करते. नक्कीच आपण पालकांचा 20 ते 25 दिवसापूर्वी सन्माननीय नेते माझे आमदार राजूदादा पाटील यांना एक ईमेल प्राप्त झाला होता. त्याच्यामध्ये या शाळेबद्दल असलेल्या त्रुटींची माहिती त्यांनी दिली. त्याच्यामध्ये त्वरित रिस्पॉन्ड करून राजूदादांनी जिल्हा प्रशासनाला त्याबद्दलच्या चौकशीची विनंती केली होती. याच अनुषंगाने पंचायत समितीने जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये पीटीए जी गठीत केलेली आहे ती पीटीए मेंबर्सच चुकीच्या पद्धतीनं गठीत झालेले आहेत. आणि जर ते चुकीच्या पद्धतीनं गठीत झालेले आहेत तर बट ऑफिस आहे की पुढचे जे निर्णय आहेत म्हणजे फी हाईकचे असतील मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील हे निर्णय सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहेत. मी आपल्या माध्यमातून या शालेय प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महागाई खूप वाढलेली आहेत आणि काचा पण अजून स्वस्त झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही ही जी काय फी हाईक आहे ही रद्द करावी, अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल. प्रकारची जी काही अन्यायकारक फीवाढ केलेली असते शासनाने, मग ते महानगरपालिकेची शिक्षण मंडळ असतील, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे जे काही गट शिक्षणाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून एक फी स्ट्रक्चर, एक नियमावली, किती फी प्रत्येक वर्षी किती टक्के फी वाढवावी जी न्यायकारक आहे याचं शेड्यूल तयार केलेलं आहे. मात्र सरसकटपणे जर बघितलं तर खाजगी शाळा ह्या अत्यंत अन्यायकारक पद्धतीने फी वाढ करत असतात. आता जर आपण या शाळेचा मुद्दा आता आमचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी मांडला त्याप्रमाणे या शाळेमध्ये पेरेंट टीचर्स असोसिएशन आहे, परंतु त्यांच्या ज्या पेरेंट टीचर्स असोसिएशन मधले जे मेंबर आहेत त्यांना सुद्धा देखील अंधारात ठेवून ही फी वाढ केलेली आहे. त्यांच्या माहितीच्या व्यतिरिक्त ही फी वाढ झालेली आहे. आणि कुठलीही फी वाढ जर फी स्ट्रक्चरच्या पेक्षा जर करायची असेल त्यांना तर सर्व त्याचे जे पालक असतील किंवा पेरेंट टीचर्स असोसिएशन या सर्वांना विश्वासात घेऊन ते कशा करता करतोय हे पटवून सांगणं गरजेचं आहे. मगाशी जसं योगेश पाटीलने सांगितलं की तुम्हाला परवडत असेल तर भरा, ऐपत नसेल तर तुम्ही तुमची पाल्य काढून टाका. ही शाळांची स्पष्टपणे मुजोरी आहे. राज्य सरकारने वेळेच या खाजगी शाळांवरती वचक ठेवावा. मग तो महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गट शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षण खात्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, खाजगी शाळांना वाटेल तेव्हा वाटेल तशी फीवाढ करायची मनमानी राज्य सरकारने देऊ नये. अन्यथा वेळ प्रसंगी राज्य सरकारशी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करायला मागे पुढे पाहणार नाही.